सुरुवातीला तुमचं इंट्रोडक्शन करून देताना म्हटलं की बच्चू कडू अँग्री यंग मॅन आहेत, म्हणजे ते राजकारणातच नाही, ते अदरवाईज आम्ही कधी कधी राग आला की अधिकाऱ्यांना. बच्चू कडू अँग्री यंगच पाहिला, पण बच्चू कडूनं 115 वेळा रक्तदान केलं. बच्चू कडूनं 7 वर्ष विदाऊट पेशंटला, म्हणजे विदाऊट तिकीट 7 वर्ष येणं जाणं मुंबईत विदाऊट तिकीट केलं, तिकीटच काढली नाही. बरं. इव्हन इकोसाठी पैसे राहायचे नाही तर चार्ट घेऊन पडायचं, इकोचा रिपोर्ट हाती घेऊन पडायचं. आम्ही असे ऑपरेशन करून आणले, लाखो ऑपरेशन आमच्या नावावर आहे. बरं. लाखो घरं बांधले, लाखो लोकांना सहकार्य केलं. ही जी काही गोष्ट आहे, काय होते सांगा ना तुम्ही. तुमच्या टीव्हीवर काय येतं, ब्रेकिंग येतं, तुम्ही सांगायला पाहिजे ना आम्हाला अशा गोष्टी. मला एक सांगा, रक्तदानाची बातमी कधी टीव्हीवर पाहिली का तुम्हाला आठवत असेल तर? कधीच नाही. रक्त सांडवाची बातमी होतं टीव्हीवर. आणि या देशातलं हेच सगळ्यात मोठं दुःख आहे. कित्येक कार्यकर्ता अखेरच्या जीवनापर्यंत मरमर करून 100च्या वरती रक्तदान करणाऱ्याची एखादी बातमी तर व्हायला नको? कधी त्यांचे चेहरे या देशानं पाहायला नको? नाही पाहिलं. पण रक्त सांडलं ते, जसं मी अमेठीला गेलो होतो, अमेठीला जाऊन राहुल गांधीजीच्या मतदारसंघामध्ये एक घर बांधून दिलं होतं शकुंतलाला, कलावतीला. त्यांनी शकुंतलाला मदत केली, मी कलावतीचं घर बांधून दिलं. बातमीच नाही हो, पण घर पेटवले असते तर बातमी झाली असती. बांधण्याची बातमी होती ना बच्चू, बातमी होती. नाही, बिलकुल नाही. दाखवा. बरं, ठीक आहे, आपण करूया तुमच्या त्या बातमीचा शोध घेऊया आपण.